शिवसेना ठाकरे गुट प्रमुख पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के जन्मदिन के उपलक्ष्य में सांगली में लगे पोस्टरों पर उनका भावी मुख्यमंत्री के तौर पर उल्लेख किया गया। अब इसे लेकर राजनीतिक गलियारों में चर्चाओं का दौर जारी है। इन पोस्टरों को लेकर भारतीय जनता पार्टी विधायक नीतीश राणे ने उद्धव ठाकरे और उनके परिवार का जोरदार हमला बोला। साथ ही नीतीश राणे ने देवेंद्र फडणवीस को लेकर की गई संजय राउत की टिप्पणी का भी जवाब दिया है। आज महाराष्ट्राच्या आधुनिक औरंग्याचा वाढदिवस। ज्या औरंग्याने स्वतःच्या आई वडिलांना पण सोडलं नाही, स्वतःच्या सख्या भावाला आणि नातेवाईकांना सोडलं नाही, तेच तंतोतंत गुण या आधुनिक औरंग्याने घेतलेले आहेत। म्हणे हे महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख ज्या उद्धव ठाकरेंना स्वतःचं कुटुंब सांभाळायला आतापर्यंत आलं नाही, स्वतःच्या वडिलांना त्यांच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये प्रॉपर्टी आणि राजकारणासाठी छळलं, ज्याचे स्वतःचे सख्खे भावंड आज त्याचा चेहरा बघायला पाहत नाही। बाळासाहेबांची प्रॉपर्टी हडपण्याच्या नावाने स्वतःच्या सख्या भावाची काय अवस्था केली आहे हे कोर्टामध्ये चाललेल्या केस नंतर आपल्याला कळेल। चुलत भावाला जाहीर पद्धतीने हिणवणारा हा महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख कधीच होऊ शकत नाही। स्वतःचं कुटुंब पहिलं उद्धव ठाकरेंनी सांभाळावं। दोन्ही मुलं वाया गेलेली आहेत। एकावर महिलेला अत्याचार आणि छळण्याचा आणि बलात्काराचे आरोप आहेत, दुसरा किती काळ शुद्धीत दिवसात असतो ह्याचा प्रश्नचिन्ह आहे। म्हणून जो स्वतःचं कुटुंब हाताळू शकत नाही, सांभाळू शकत नाही, राखू शकत नाही, तो महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख कसा होईल ह्याचं उत्तर जरा संजय राजाराम राऊत आणि ह्यांच्या उद्धव ठाकरेच्या समर्थकांनी द्यावं। अशा आधुनिक औरंग्या जो आज महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाच्या विरुद्ध जिहादी हिंदू हृदय सम्राट, जिहाद हृदय सम्राट, हिंदू पण नाही, जिहाद हृदय सम्राट बनून पाहतोय। आज प्रत्येक जिहादी ज्याचं नाव अभिमानाने घेतात असा हा आधुनिक औरंग्या जिहाद हृदय सम्राट हा महाराष्ट्राच्या नावावर लागलेला एक कलंकच आहे। म्हणून त्याच्या कोणी भावी मुख्यमंत्री जे बॅनर लावण्याची हिम्मत पण करू नये। कारण का 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये ह्याच्या चपट्या पायामुळेच महाराष्ट्राच्या समोर मोठ्यातलं मोठं संकट उभं राहिलं। ते 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीचे महाराष्ट्राला लागलेली पनवती म्हणून महाराष्ट्राचे लोक ओळखतात। म्हणून अशा व्यक्तीचा चुकून पण परत भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावणं हे महाराष्ट्राला शोभनीय नाही।